साहेब आपल्याकडे बाहेरून जी लोक येतात फिरायला येतात का कशासाठी येतात का कोकणामध्ये पर्यावरण चांगलं आहे त्यासाठी येतात ना. आणि हा पर्यावरण नष्ट झाला तर आपल्याकडे कोण येणार आहेत का? बरोबर बरोबर. त्याची काळजी कुणी केली पाहिजे? आपणच केली पाहिजे. बाहेरचे लोक काळजी करणार नाही. त्यांना काय पडलंय? त्याला काय बरोबर. मग साहेब आम्ही कंपनीकडनं वधून घेतलं लेखी की आम्ही पिपास बनवतो हे त्यांनी लेखी दिलं. ते सगळं आहे. आणि त्यांनी आम्हाला काय त्याला माहिती काय इटली आपलं हे अमेरिका तुमचं जपान तुमचं चीन हे सगळे देश आहेत हे बनवतायत असं आम्हाला पत्रात लेखी दिलंय. खोटं सांगितलं मग यांनी साहेबांनी कधी कंपन्या जगातल्या बंद केल्यात बॅन केलंय याचे आमच्याकडे रेकॉर्ड आहेत. म्हणजे सगळं रेकॉर्ड आहे. सगळे रेकॉर्ड सगळं आहे यांच्याकडे आणि रेकॉर्ड. हे सांगतात आम्हाला की त्या अख्ख्या जगात हे बनवतात तुम्ही विरोध का करता आणि ह्याच्यावर मग त्यांना आम्ही दिलं ना ते पत्र. आता त्यांचं तोंडच बंद झालं. कुठे बनवता तुम्ही दाखवा आम्हाला ना. सांगितलं ना आम्ही मग लेखी दिलंय. दादा हे बघा, हे आपल्याकडे पत्र दिलेलं सगळे पुरावे आहेत आणि आपल्याकडेच नाहीत महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांकडे पुरावे आहेत. बरोबर आणि पुरावे सादर करतोय. हं, तर पुरावे सादर करून सुद्धा करून जर सुद्धा ते शासन बघत याच्याकडे नाही. लक्ष देत नाही प्रशासन हं. किंवा मंत्री तर जे शासन- संबंधित मंत्री आहेत पर्यावरण मंत्री असतील त्यांनी करायला उद्योग पाहिजे मंत्री असतील ह्या लोकांनी प्रामुख्याने याच्यात लक्ष घालून हे विषय सोडवणं गरजेचे आहे. प्रदूषण अध्यक्ष आहेत खेड मधले आहेत ते पण अध्यक्षांचे जे अध्यक्ष त्यांनी करायला नको. पर्यावरण नियंत्रणाच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत ते आपल्या कोकणातले आहेत. आपल्या तालुक्यातले ज्या तालुक्यामध्ये ही MIDC आहे ज्या तालुक्यामध्ये ही MIDC आहे आणि त्या कंपनी आहे MIDC त्यांनी भेट द्यायला पाहिजे त्या ना. तालुक्यातले आहेत त्यांनी इथे भेट देणं गरजेचं आहे.